महत्त्वाची बातमी आहे। पंढरपुरातून महाराष्ट्रातील वारकरी चांगलेच संतापले, कारण पंढरपुरात विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना चिकन मसाला वाटण्यात आलेला आहे। विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला भरलेली पाकिटं वाटले, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। मंदिर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या बीव्हीजी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना चिकन मसाला भरलेली पाकिटं देण्यात आलेली आहे। तर विठ्ठल भक्त वारकरी संप्रदाय यामध्ये शाकाहार हा महत्त्वाचा मानला जातो आणि अशात हे चिकन मसाल्याची पाकिटं वाटल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी हे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। संतोष, आता वारकरी संप्रदायातून संताप व्यक्त होतोय, कारण चिकन मसाल्याची पाकिटं वाटण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांना। हो, पहिली गोष्ट म्हणजे मंदिर समिती आणि बीव्हीजी कंपनीचा काही म्हणजे हे जे वाटण्यात आलेलं चिकन मसाला आहे अशा मंदिर समितीचा जराही संबंध नाही आहे। बीव्हीजी ही खाजगी कंपनी आहे, सुरक्षा आणि इतर कामासाठी ती तेव्हा ठेका देण्यात आला आणि त्या कंपनीच्या वतीने हे कामगारांना वाटण्यात आलेले, परंतु विठ्ठल मंदिरात ते काम करत आहे त्याचं कुठेही भान न ठेवता अशा प्रकारची पाकिट वाटण्यात गेल्याने भाविक भक्त आणि वारकऱ्यांतून तीव्र संताप होत आहे। बीव्हीजी कंपनीच्या व्यवस्थापनात असं सांगणं आहे की आम्ही दिवाळी भेटीच्या अंतर्गत ते दिले गेले, पण अशा प्रकारच्या वस्तूंचा त्यात समावेश नव्हता। आता हे कोणी केलेलं आहे, ज्याच्यावर ही जबाबदारी सोपवली होती त्याची चौकशी केली जाईल, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। यामध्ये वारकरी संप्रदायाच्या कोणाच्या भावना दुखणं आमचा विषय नव्हता, ते आमचा हेतू नव्हता। जर त्या वेळेला आम्ही आमच्या कामगारांना भेटवस्तू देत असतो त्यात हा समावेश केला गेला, पण हा समावेश अत्यंत चुकीचा आहे आणि चौकशी आमची संबंधित कर्मचाऱ्यावर ज्याच्यावर जबाबदारी होती त्याच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारची प्राथमिक भूमिका त्या कंपनीच्या व्यवस्थापनाने मांडलेली आहे। बरं संतोष, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।